आज बातमी आहे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली। रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्यावरती मद्यप्राशनाचे आरोप केलेत। कपूर यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नव्हता असा रोहित पवारांनी आरोप केलाय। फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत। आधी काळं विमान असायचं, आता पांढरं विमान का देण्यात आलं असं शिवकुमार माळी यांनी प्रश्न विचारलाय। पायलट कपूर यांच्या मुलींनी वडिलांवरचे आरोप मात्र फेटाळले आहेत। कपूर यांच्यासोबत सेलिब्रिटींनी सुद्धा प्रवास केल्याचे त्यांनी फोटो दाखवलेले आहेत। एकीकडे रोहित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील हे या विमानाच्या पायलटवर म्हणजे कपूर यांच्या बाबतीत आक्षेप व्यक्त केले जात असताना, संशय व्यक्त होत असताना कपूर यांच्या मुलीनं एक फोटो असे सगळे एकत्र केलेले फोटो शेअर केलेले, ज्यामध्ये कपूर हे प्रियंका चोप्रा, जग्गी वासुदेव, अन्य राजकारणी असतील, सेलिब्रिटी असतील यांच्यासोबत दिसत आहेत। दाखवण्याचा त्यांचा हेतू असा आहे की यांच्या सगळ्यांसोबत विमान त्यांचं उडवलेलं आहे किंवा फ्लाईटला कॅप्टनशिप केलेली आहे मिस्टर कपूर यांनी। त्यामुळे एका प्रकारे कपूर यांच्या मुलीनं या सगळ्या टीकेला उत्तर द्यायचा हा प्रयत्न आहे का? ज्योतिरादित्य सिंधिया असतील किंवा अन्य अनेक नेते मंडळी असतील, हे सगळे योगी आदित्यनाथ असतील, असे सगळे VVIP या विमानातून त्यांनी प्रवास केलेला आहे किंवा कॅप्टन कपूर यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं, तर मग त्यांच्यावरती असा आरोप योग्य कसा काय असा दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो। आणि अजित पवार विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। प्रत्येक वेळी काळ्या रंगाचं विमान असायचं, मात्र अचानक विमान बदलून पांढरं विमान का आणण्यात आलं असा प्रश्न पिंकी माळीच्या वडिलांनी केलाय। तसंच भारतात बंदी असलेलं विमान का वापरण्यात आलं असाही त्यांचा प्रश्न आहे। पिंकी माळीच्या अपघातानंतर त्यांचा विमा, त्यांचा पगार, त्यांचे उर्वरित बेनिफिट्स याबाबत कुठलीही माहिती एव्हिएशन कंपनीतर्फे देण्यात आलेली नाही। या संपूर्ण प्रकरणाची 2 निवृत्त न्यायाधीशांच्या बेंचद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी पिंकी माळीच्या वडिलांनी केली आहे। आता आमच्या मनामध्ये शंका येते की ब्लॅक कलरची फ्लाइट असायची, तर यावेळी चेंज का झालं? मग तो पायलट ट्रॅफिकमध्ये आहे, 6:30 वाजता कुठला ट्रॅफिक असतो पुण्यामध्ये या मुंबईमध्ये या कुठल्याही सिटीमध्ये? सकाळी पहाटे तर ट्रॅफिक नसतो। ठीक आहे, पायलट बदली झाला, पण तो पायलट काहीतरी कॅपेबल होता, त्याची वाट बघायला पाहिजे होती। आणि जर दुसरा पर्याय म्हणून तुम्ही दिला, तर पर्याय आणि मेन फरक तर असतो। 4 टाइम चार्टर्ड फ्लाईटनी गेली तेव्हा ब्लॅक कलरचं फ्लाइट असायचं, 5व्या टर्म मध्ये व्हाईट कलरचा होता, पायलट बदली झाला। हे सर्व शंका कुशंका मनामध्ये येतोय। युरोप कंपनीने VCR कंपनीला याला बॅन केलेलं होतं, मग हिंदुस्थानमध्ये भारत सरकार याला गांभीर्याने का न घेतलं? जर कदाचित याच्यामध्ये काही त्रुटी असेल, काही चूक असेल, जर याची इन्क्वायरी केली असती, त्यावेळी सिरियसली घेतला असता, तर हे प्रकार घडला नसता। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, आता रोहित पवारांच्या म्हणजे पवार कुटुंबियांच्या आरोप आणि आक्षेपांच्या नंतर आता पिंकी माळीचे वडीलही आरोप करतायत, संशय व्यक्त करतायत या प्रकाराबद्दल। एकंदरीत ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू आहे आणि ज्यांच्या घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, ती व्यक्ती या सगळ्या आरोपाच्या संदर्भामध्ये विरोधातच असणार आहे, कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य कशा पद्धतीने चोख पद्धतीने बजावत होते याचं सप्रमाण त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरीकडे रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत, कारण त्यांच्या घरातला देखील एक व्यक्ती, कर्ता व्यक्ती गमावलेला आहे, यांच्या घरातला देखील कर्ता व्यक्ती गमावलेला असल्यामुळं आरोप प्रत्यारोप सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने आपल्याला कपूर फॅमिलीचा व्हिडिओ पाहायला मिळतो, त्याच्यामध्ये शाहरुख खान, आमिर खान यांच्यापासून जे दिग्गज राजकीय नेते शिवराज सिंग चौहान असो, नितीन गडकरी असो, अरविंद इकडचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री दिल्लीचे केजरीवाल असो, हे देखील यांचा देखील समावेश या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय। आणि फक्त हेच जे दिग्गज नेते आहेत
त्यांना त्यांनी सेफली पोहोचवलेलं आहे, त्यांचा टेक ऑफ केलेला आहे आणि त्यांना ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवल्याचं आलेलं आहे. तर या प्रकारामध्ये त्यांचं एक प्रकारे म्हणणं असं असू शकतं की त्यांचे वडील जे आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य योग्य प्रकारे बजावलं होतं, आता हा टेक्निकल फॉल्ट होता असं सांगण्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर म्हणजे पवार कुटुंबातील असो किंवा इकडे कपूर कुटुंबातील असो किंवा पिंकी माळी यांच्या कुटुंबातील असो, त्यांनी प्रत्येकाने आपल्या घरातला सदस्य गमावलेला आहे आणि त्या घरातल्या सदस्यांच्या संदर्भामध्ये जे काही एरर असेल तो कुणाचा होता, तो टेक्निकल एरर होता की तो ह्युमन एरर होता, हे तपासामध्ये पुढे येईलच. मात्र ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळं ज्यांच्या घरातला व्यक्ती गेलेला आहे त्यांना निश्चितपणे यामुळे दुःख होतं आणि ते कुठेतरी या पोस्टच्या माध्यमातून, खरंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. आणि रोहित पवार यांनी केलेले आरोप यामुळे निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी त्रास होत असणार आहे. कारण कुठे जर पाहिलं तर कपूर फॅमिलीमध्ये तिचे वडील आहेत ते, आणि त्यांनी कशा पद्धतीने आतापर्यंत अनेक मोठ्या लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. त्यामुळे अर्थात शिवाजी आता हे बघावं लागेल. आता या सगळ्याला तिसरा कोण प्राप्त झालेला आहे. पिंकी माळीचे वडील रोहित पवार अजित पवारांच्या बाजूने काही सांगतायत आणि आता थेट पायलटच्या मुलीकडून फोटो दाखवण्यात आलेले आहेत की बघा माझ्या वडिलांनी किती मोठमोठ्या VVIPंना आपल्या विमानातून फ्लाईट करवलेली आहे आणि कॅप्टनशिप त्याची बघितलेली आहे. धन्यवाद.